आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी आहेत। आज 2 दिवसात जे काही प्रकरण झालं आज बाहेर जात आहेत, काय सांगणार भाऊ? सुरक्षेत मोठी वाढ झाली. नाही, मी माझ्या नेहमीच्या कामाला सुरुवात केलेली आहे। कालपर्यंत प्रचंड विविध संघटनाचे पदाधिकारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक माझे सहकारी पक्षाचे काही सर्व पदाधिकारी येत होते, त्याच्यामुळे मी घरी होतो। आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे, त्यांना अभिवादन करायला मी आता घराच्या बाहेर पडतो आणि पुढचं माझं काम सुरू राहील। काल 3 आरोपींना सुरुवातीला जी अटक केली होती त्यांना जामीन काल न्यायालयाने मंजूर केला, तर कसं पाहता? एका लोकप्रतिनिधीच्या गाडीवर हल्ला होतो आणि लगेच जामीन मिळाला काल. नाही, ते शेवटी तो न्याय प्रक्रियेचा भाग आहे। गुन्हे जे काही FIR दाखल झाला आहे, म्हणजे त्यात ज्या काही ऑफेन्स लागले होते त्या ऑफेन्समध्ये कुठेही त्यांच्या हाती हिंसक काही आढळलं नसेल न्यायालयाला, आणि त्यांना मग अटक करून साधारणपणे MCR इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी तिथे मागितला आणि शेवटी तो न्यायालयाने दिलेला निर्णय आहे, त्यात कमी हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ करू इच्छित नाही। मात्र माझं एका बाबतीत संदेह आणि प्रश्नचिन्ह अकोला पोलीस प्रशासनावर विशेषतः उपस्थित मला करावं असं वाटतं की एकूण जेवढे 12-13 जे काही आरोपी आहेत त्या आरोपीमधले 3 आरोपी परवा अटक झाले, ते हॉस्पिटलाइज झाले किंवा केले। एकतर ते त्याच वेळेस अटक करायला पाहिजे होते, त्यांना फरार म्हणून पाठवलं गेलं, LCBनंच पाठवलं। मी तसं पत्र पण दिलेलं आहे LCBच्या काही अधिकाऱ्यांच्याच कडून मला ही गोष्ट कळली। त्याच्यानंतर LCBला हे प्रकरण आपल्या अंगावर उलटतंय का म्हणून त्यांचा इको वगैरे करून त्यांना ते फिट आहेत म्हणून मेडिकलवरून त्यांना रिलीफ दिलं, त्यांना त्याच्यानंतर अटक केल्या गेली। आणि अटक केल्यानंतर साधारणपणे कोर्टात हजर केल्यावर आम्हाला अपेक्षा होती का PCR मागितला पाहिजे, कारण इतर आरोपी अटक होईपर्यंत त्यांना सोडायला पाहिजे नव्हतं, पण PCRच्या ऐवजी MCR मागितला गेला, ते सुटले। आता परत आज सकाळी असं कळतंय की 2 आरोपी रात्री पकडला, आज सकाळी पकडला तो गालट वगैरे काय तो। पण मुख्य जो चिथावणी देणारा आहे, ज्या चिथावणीच्या भरोशावर मालोकार नावाचा एक विद्यार्थी 23 वर्षाचा, तो तिथे त्याच्या बिचाराच्या मनात काही आम्हाला हल्ला करण्याचा कुठलाही हे नसताना तो तिथे येतो आणि त्या ठिकाणी त्याचा दुर्दैवी मृत्यू होतो। आणि हा सुद्धा कर्णबाळा हा त्याच्या घरातून प्रेस कॉन्फरन्स घेतो। खुलेआम आरोपी जर प्रेस कॉन्फरन्स घेत असेल तर पोलिसाचं पाठबळ आहे का? तो का पकडला गेला नाही? खरी चिथावणी तर त्यांनी दिली ना, तो आम्हाला चिथावणी देतोय ना की अमोल मिटकरीला। त्याला मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जेवढे काही ते लोक आहेत त्यांना सांगतो की इथं परत एकदा आज अण्णाभाऊ साठेची जयंती आहे, इथं तुमच्या बापाचं राज्य चालत नाही, इथे कायद्याचं राज्य आहे। आणि जर तुम्ही आता उतरलाच असाल तर पूर्ण उतरा। आणि दुसरं महत्त्वाचं की अकोला पोलिसांनी त्या कर्णबाळ्याला अभय का दिला, त्याच्या मुसक्या आवळून याचा मास्टरमाइंड तोच आहे जो ज्या पद्धतीनं एका दुर्दैवी तरुणाचा मृत्यू झाला, यांनी याचं राजकारण केलं, आमच्या अकोला जिल्ह्यात वादाची ठिणगी पेटवून दिली। जे आम्ही सर्व एकत्र राहत होतो त्या सर्वांमध्ये फूट पाडली आणि हा नालायक माणूस तिथं बिळात जाऊन लपला। त्याला अकोला पोलीस कधी अटक करणार आहे याकरता माझं अकोला जिल्हा पोलीस प्रशासनाच्या एकूण सगळ्या घटनेवर, म्हणजे 2 दिवस झाले FIR होऊन अजूनही आरोपी पकडले गेले नाहीत आणि आमदाराच्या बाबतीत अशी परिस्थिती आहे, तर अकोला जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था किती रसातळाला गेली हे याचं उत्तम उदाहरण आहे। आज देखील कर्णबाळांनी जो आहे तो मीडियाशी माध्यमांशी त्यांनी संवाद साधलेला आहे, परंतु अटक झाली नाही. तुम्ही तेच म्हणतो की त्याची मस्ती कशामुळे आहे, त्याला मुजोरी कशामुळे आहे? एवढी मस्ती आणि मुजोरी पोलिसाचा अभय असल्याशिवाय होऊच शकत नाही। स्वतः महाराष्ट्राचे गृहमंत्री माझ्यासोबत बोलले, आता मी स्वतः विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे यांच्या कानावर हा सगळा घटनाक्रम टाकला। काल परवा दिवशी उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः याबाबत विचारपूस केली। एवढं सगळं असताना याला हा माजलाय कोणाच्या भरोशावर हे पाहायला पाहिजे। आणि असा मोकाट आरोपी जर मोकाट सांडासारखा सुटला असेल तर अकोला पोलीस हिंमत दाखवणार आहे की नाही की माझं जीव जाईपर्यंत ते वाट पाहत आहेत, मी जीव गेला तरी चालेल, पण हा कर्णबाळा या पोलिसांचा जावई बनलाय का हे मात्र विचारलं पाहिजे। आणि तो सुटलाय की त्याला अभय दिलंय या तळात तर गेलंच पाहिजे। पंकज सावळे आपल्याला ते हल्ला करायसाठी आले होते, त्यांचं आणि तुमचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे, तुमच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाल्याचं दिसत आहे, त्यांच्या तुमच्या सलोख्याचे संबंध असल्याचं सांगितलं। माझ्या बाजूला संदीप पाटील उभे आहेत, त्यांच्या मित्रपरिवाराने माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझी लेटर बुक तुला ठेवली होती। आणि मित्रपरिवार म्हणजे पक्षाच्या पलीकडे असतो ना। पंकज साबळे हा काही माझा शत्रू नाही आहे, पंकज साबळे एक माझा मित्र आहे, चांगला मित्र होता आहे नाही। आता त्यांनी हल्ला करून त्याने त्याची नैतिकता दाखवली, पण तो त्या चिथावणीला बळी पडला आणि त्या आवेशामध्ये त्यानं ते हल्ला केला।
वास्तविक मला एवढं माहीत होतं की पंकज जर तिथे असेल तर तो गाडीवर हल्ला करण्याचा असा मूर्खपणा करूच शकत नाही. पण तो जो मी तेच म्हणतो की तो कर्णबाळा जो आला ना, त्यांनी या पक्षापलीकडे असलेल्या घरोब्याच्या कौटुंबिक नात्यामध्ये अशा प्रकारचं विष कालवलं आणि आमच्याच जिल्ह्यात भांडणं लावून दिली. आता सातत्यानं मला येऊन भेटणारा, माझ्याशी बोलणारा, आमच्या सर्वांच्या जवळचा असणारा तो झाला ना आरोपी काही कारण नसताना. महाराष्ट्रात कुठे फिरू देणार नाही असा इशाराही कर्णवाडांनी दिला. त्याच्या बापाचा आहे का महाराष्ट्र, तेच तर म्हणतोय. त्या म्हणा तू एका बापाची अवलाद असशील तर मला तू अडूनच दाखव. मी आहे अकोल्यात, तो खरंच एका बापाचा असेल ना तर त्याने येऊन महाराष्ट्रात फिरू देणार नाही. त्याच्या बापाचा महाराष्ट्र आहे. अमोल मिटकरी काय आहे हे त्याला दाखवून देईल त्या कर्णबाळाला. अमित ठाकरे आज येत अकोल्यामध्ये भेट घेण्यासाठी, काय कालच यायला पाहिजे होतं. अंत्यसंस्कारावर काल यायला पाहिजे होतं. तुमच्याकडे आहे भरमसाठ 5-50 कोटीची मदत करा त्या कुटुंबाला. येतात म्हणजे काय उपकार नाहीत करत ना. त्यांच्या पक्षाचा कोणीतरी गेला आहे, या दुःखात त्यांनी कौटुंबिक सहभागी व्हायला पाहिजे होतं. त्यांच्या वडिलांनी यायला पाहिजे, त्यांनी स्वतः यायला पाहिजे. ते जे छपरे लोक आहेत त्याला घेऊन यायला पाहिजे. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतात की पोलीस अभय आरोपींना देत आहेत, तुम्ही आमदार आहेत सत्तेतले, अशा पद्धतीचा हल्ला होत आहेत, अजूनही काही आरोपी मोकाट आहेत, तक्रार तुम्ही अधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे, गृह खात्याकडे करणार आहात का इथल्या स्थानिक पोलिसांची? नाही, मी जे करायचं आहे ते मी केलं आहे. शेवटी मला भारतीय संविधानाचा आधार आहे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या तमाम सामाजिक चळवळीचं आभार मानतो. त्यात माझी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बामसेपची चळवळ असेल किंवा आंबेडकरी चळवळीचे विशेष आभार मानतो की त्या चळवळीतल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी मला व्हॉट्सअप फोनद्वारे इतकी हिंमत दिली की सगळी आंबेडकरी जनता तुमच्या सोबत आहे. त्या भरोशावरच मी बोलतो आहे की तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर यांना पडताभुई थोडी करून याच्या ढुंगणालासुद्धा कापड ठेवणार नाही. म्हणून मी तमाम भीमसैनिकाचे मनापासून आभार मानतो की जे एवढ्या खंबीरपणे आणि जय जिजाऊ जय शिवराय म्हणणारे भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि ते पक्षापलीकडचे नाते आहेत. त्याच्यामुळे मी खंबीर आहे, खंबीर लढेल, मग जीव गेला तरी बेहतर. एक शेवटला प्रश्न, बच्चू कडूंनी असं म्हटलेलं आहे की अशा पद्धतीची टीका करायला नव्हती पाहिजे, टीका करतात म्हणून अमोल मिटकरी राजकारणात आहेत. आणि ते कशामुळे राजकारणात आहेत? ते जनतेची कामं करतात म्हणून आहेत का? असे स्टंट त्यांनी स्टंट केलेत, माझ्यावर हल्ला झाला आहे. वास्तविक रवी राणांनी जे सौजन्य दाखवायला पाहिजे होतं तशी अपेक्षा आमदारांकडून एखाद्या आमदाराच्या गाडीवर आज माझ्या गाडीवर हल्ला झाला, उद्या त्यांच्या गाडीवर, त्यांच्यावर ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस अमोल मिटकरीची प्रतिक्रिया काय होती की अशा प्रकारच्या हल्ल्याचं समर्थन होऊ शकत नाही. जर राजकारणात नैतिकता ते जपतात तर त्यांनी या गोष्टीचं अप्रत्यक्ष समर्थन केलं. त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांची वाचा त्यांना लखला, पण संकट आज एका आमदारावर आहे, उद्या तुमच्यावर, परवा आणखी कोणावर येऊ शकते. त्याच्यामुळे माझे ते संस्कार नाहीत, माझ्या पक्षाचे संस्कार नाहीत. त्यांच्यावर हल्ला झाला होता मागं, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही अमरावतीला असता त्यावेळेस माझी प्रतिक्रिया काय होती ते बघा. आज ते थोडेसे जोशमध्ये आहेत तर बोलून गेले असतील. रवी राणांपासून त्यांनी थोडा बोध घेतला असता तर बरं झालं असतं. तर हे अमोल मिटकरी होते. काही आरोपींना जे आहेत ते पोलीस अभय देत असल्याचा जो आहे तो आरोप त्यांनी केलेला आहे. अनेक आरोपी आहेत अजूनही फरार आहेत, त्यांना अटक झाली नाही, त्यांना पोलीस अटक केव्हा करणार असा प्रश्न जो आहे तो त्यांनी निर्माण केलेला आहे. कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.